वर्षाच्या 12 महिने त्यांच्या मीटिंग असतात कलेक्टर ऑफिसला, कारणच दिली जातात. रत्नागिरी नगर परिषद कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज धडक मोर्चा काढला. यावेळी शहरातील खराब रस्ते, गटारे, त्याचबरोबर अनधिकृत बांधकाम असे अनेक प्रश्न घेऊन आज मनसेने रत्नागिरी नगर परिषदेच्या दारात येऊन घोषणाबाजी केली. नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरत निवेदन दिलं व लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अशी विनंती करण्यात आली. स्वागत. आम्हाला अशा पद्धतीने करायची इच्छा होती, आम्हाला वेगळ्या पद्धतीने करायची होती, पण तो एक काही गोष्ट घडली त्यामुळे आपली वेळ मिळाली नाही. आम्हाला 12 प्रकारचे आमचे प्रश्न आणि मागण्या आहेत. त्या संदर्भात आम्हाला तुम्हाला अवगत करायचं होतं यापूर्वी. त्या प्रश्नांविषयी आपण लक्ष घातलं तर आपल्याला खरी गोम कुठे आहे स्वतः आपल्याला, म्हणून आम्ही तुमच्या मोठ्या आशेने या गोष्टी तुमच्याकडे पोहोचवायला आलो. सगळ्यात मोठे प्रश्न आहेत घनकचरा प्रकल्प. आपल्या रत्नागिरी शहरातले गटारांची सांडपाण्याची अशी व्यवस्था आहे की थेट समुद्रात सोडले जातात, समुद्र किनाऱ्याने समुद्राचं प्रदूषण होत आहे. दुसरी मागणी. तिसरं म्हणजे रत्नागिरी शहरात एकही स्वच्छतागृह महिलांसाठी मोफत नाही आहे. निवडक आहेत काही ती, पण त्यात सुद्धा मोफत नाही. पुरुषांना मोफत आणि महिलांना पैसे देऊन आहेत. हा भेदभाव पहिला का, या गोष्टीचं आपल्याला हे उत्तर हवं आहे. तिसरी मोठी गोष्ट जी अनधिकृतपणे आरक्षित भूखंड आहेत त्याच्यावरती अनधिकृतपणे जे काही बांधकामं केली जातात, एक अभद्र युती येते काही कर्मचाऱ्यांच्यावर आहे. ती आम्हाला आमची विनंती की आपण ती शोधून काढावी आणि त्या लोकांना चाप बसवावा. अनेक अधिकारी कित्येक वर्ष एकाच टेबलवरती आणि एकाच ठिकाणी टिकून आहेत. का आणि कसे हेही शोध आपण त्याच्यावरती आम्हाला उत्तर द्यावं. कारवाई या आपल्या रत्नागिरी शहराच्या नगरपालिकेच्या गटार व्यवस्थेमुळे ग्रामीण भागातील कित्येक विहिरी प्रदूषित होत आहेत. त्याच्यावरती आज सगळं आम्हाला उत्तर मिळालं नाही आहे. शहरामध्ये बेसुमारपणे झाडांची कत्तल होते, पण आपलं वृक्ष प्राधिकरण काही करत नाही. नावाला वृक्ष प्राधिकरण, त्यावरती आपल्याला साहेब थोडंसं काम करावं लागणार आहे. ह्याच सर्व गोष्टींसाठी आम्ही तुम्हाला एक हे आहे नगरपालिकेने चंपूक मैदानामध्ये गोशाळा दिलेली असून सुद्धा रत्नागिरीमध्ये 143 मुकाट गुरं सुटली, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण केलेलं नाही. रत्नागिरी शहरातील विविध समस्या घेऊन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेल्याचं पाहायला मिळतंय. परंतु या आंदोलनातील एक अनोखा बोर्ड, जे बोलकं चित्र आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात नगरपालिकेच्या दारात अशा आशयाचा एक फलक त्यांनी हातात घेऊन या ठिकाणी नगरपालिकेवरती धडक दिले. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. जे काही विविध प्रश्न आहेत, घनकचरा असेल, महिलांसाठी मोफत स्वच्छतागृह असेल, सांडपाण्याचे प्रश्न असतील, खाजगी विकासक व नगर परिषद अधिकारी यांची जी काही अभद्र युती आहे असा आरोप या मनसेच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. ती अभद्र युती तुटली पाहिजे असे विविध प्रश्न घेऊन आज मनसे या ठिकाणी नगर परिषदेवरती धडकलेले. आपल्यासोबत आहेत मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदरकर. आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. साहेब, नेमकं काय सांगाल नेमकं या मोर्चाचा तुमचा उद्देश? गेले वर्षभर आम्ही नगरपालिकेचा पाठपुरावा करतो. माझे उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष असतील, माझे सहकारी मित्र सगळे असतील, आम्ही सर्व पाठपुरावा करतोय. परंतु त्या पाठपुराव्यानं पूर्णत्वात कुठचाही विषय जात नाही. अनधिकृत बांधकाम असो, आरक्षित भूखंड असो, अनेक कचऱ्याचा विषय असेल, सांडपाण्याचा विषय असेल, अनेक प्रश्न आम्ही त्यांच्यापर्यंत आणतो. परंतु कोणत्याही अधिकारी त्याच्यावरती तोडगा न करता काही तुटक अशी उत्तरं देऊन आम्हाला तोंडाला म्हणजे पानं पुसली जातात. म्हणून हे अशा अधिकाऱ्यांना जर 3-3 वर्ष इथे काम करत असेल, 4-4 वर्ष काम करत, अशा अधिकाऱ्यांची पण बदली झाली पाहिजे. ह्या सगळ्या यांच्या ज्या युत्या आहेत, ज्या कमवण्याची जे साधनं आहेत, हे या साधनं तुटल्याशिवाय हा रत्नागिरीचा विकास होणार नाही. आणि रत्नागिरीचा विकास नाही तर ह्या नगरपालिकेच्या कारणामुळे रत्नागिरी भकास होत चालली आहे. कारण गटाराची लाईन असेल, इतर ज्या गोष्टी असतील तर तिकडे यांचा दुर्लक्ष असतो. परंतु भ्रष्ट अधिकारी जे आहेत त्यांना या कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर यांना संगनमत करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न असतो. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे या ठिकाणी रत्नागिरी भकास होते असा त्यांचा आरोप आहे. आपल्यासोबत आहेत तालुकाध्यक्ष अरविंद, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर. त्यांच्याशी चर्चा करू. काय सांगाल? नाही, मुळात ह्या प्रशासनामध्ये अधिकाऱ्यांनी आरक्षित भूखंडाचे श्रीखंड खाण्याचा जो सपाटा लावला आहे त्याच्यावरती आम्ही गेल्या 7-8 महिन्यांपासून आवाज उठवलेला आहे. आरक्षित असलेलं भूखंड अचानकपणे आरक्षण बदलून किंवा उठवून तिथे विकास काम करतो. हे होतंच कसं? कुठला भूखंड आरक्षित कशासाठी आहे आणि तो उठवायचं कसं हे विकासकांना कळतं कसं? हे अभद्र युती असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. घनकचरा व्यवस्थापनाच्या गोष्टी कित्येक दिवस आज पेंडिंग हात पडलेल्या आहेत. साळवी स्टॉपवरती आजूबाजूच्या नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतोय. कचऱ्याचा साठा तिथे साठलेला आहे, त्याच्यावरती काय होत नाही आहे.
मंजूर होऊन सुद्धा जर जागा असून सुद्धा घनकचरा प्रकल्प होणार नसेल तर त्यामागे हे अधिकारी करतायत काय? यांना नुसतं पगाराशीच मतलब आहे का? रस्ते रत्नागिरी शहरातले रस्त्यांची एवढी वाईट अवस्था आहे, खराब रस्ते, पावसाळ्यापूर्वी त्यांना हे रस्ते दुरुस्त करायचे का वाटले नाही? त्याबद्दल प्रस्ताव बनवून का द्यावंसं वाटलं नाही त्यांना? यांना फक्त टेबल गरम करण्यातच मजा येते का? यामध्ये फक्त नागरिकांचं काही पडलेलं नाही आहे. मग आम्ही कर भरतो कशासाठी? या सेवा सुविधा मिळाव्या म्हणून कर भरतो ना, त्यासाठीच आमचं आधी आंदोलन आम्ही आहे. कर भरतोय तर आम्हाला सेवा ह्या मिळाल्याच पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आहेत मनसेचे जुने पदाधिकारी महेंद्र गोळेकर. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूया. गोळेकर साहेब, नेमकं काय सांगा? आज आपल्या शहरामध्ये उन्हाळ गुरांचा खूप मोठा प्रश्न आहे. जवळजवळ आम्ही 143 नुसते शहरामध्ये 143 उन्हाळ गुरं मोजलेली आहेत. त्यासाठी नगरपरिषदेने चंपकमध्ये गोशाळा चालू केलेली आहे, पण कुठल्याही प्रकारचा ह्याच्या गुरांवरती हे केलं जात नाही आहे. त्याच्यानंतर मारुती मंदिराचे जे पुतळे आहेत ते बऱ्याच तुटलेले आहेत, त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट करावं अशी आमची इच्छा आहे. त्याच्यानंतर पेठ किल्ल्यामध्ये नगरपालिका 2020पासून जवळजवळ तिथे अनधिकृत बांधकामं चालू आहेत आणि 2020पासून हे फक्त नोटीस देत आहेत. त्यांच्यावर कुठलीही प्रकारची कारवाई नगरपालिकेने केलेली नाही आहे. तर आमचं स्पष्ट म्हणणं आहे की इथले अधिकारीच बेजबाबदार आहेत, भ्रष्ट आहेत. त्या सर्व अधिकाऱ्यांचा एकतर त्यांचं निलंबन करावं, नाहीतर त्यांच्या बदल्या कराव्यात. कारण एका खुर्चीला चिकटून जवळजवळ 10-10, 12-12 वर्ष ते एकाच ठिकाणी आहेत, त्यांची टेबल हलत नाही आहेत. जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्या बदल्या करा, अन्यथा त्यांना निलंबित करा अशी मागणी त्यांनी केली. आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत आणि त्यांच्याशी देखील संवाद साधूया. मॅडम, काय सांगा? आपली रत्नागिरी स्वच्छ आणि सुंदर आहे, पण अफसोसची बात आहे की आपल्या स्वच्छ रत्नागिरीमध्ये महिलांसाठी एकही स्वच्छतागृह नाही आहे. आणि जी काही मोजकीच स्वच्छतागृह आहे त्याच्यामध्ये पुरुष वर्गासाठी फ्रीमध्ये आणि महिला वर्गासाठी आकारणी केली जाते 5 रुपयाची. ती का म्हणून? मग हे अधिकार तुम्हाला कोणी दिले? आपल्या स्वच्छ रत्नागिरीमध्ये पर्यटक येतात, भाजीवाले असतात, फळ विक्रेते असतात, त्या सगळ्यांना स्वच्छतागृह आवश्यक आहे. मग त्याचे आम्हाला हे हवे. तसंच अजून शाळा जिल्हा परिषदच्या शाळा, नगरपालिकेच्या शाळा किती हे झाल्या आहेत, भंग पावल्या आहेत. टांगती तलवार घेऊन आईवडिलांना आपल्या मुलांना शाळेत सोडायला लागतं. कसं ते कशासाठी? सारासार एक विविध प्रश्न आहेत, जे मेजर प्रश्न आहेत. रत्नागिरी शहराच्या विकासाबाबतीत प्रश्न असतील, हे प्रश्न घेऊन मनसे गेली 1.5 वर्ष नगर परिषदेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, परंतु जे काही नगर परिषदेचे अधिकारी आहेत ते त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद देत नाहीत असा त्यांचा आरोप आहे. आणि त्यामुळेच या ठिकाणी भ्रष्ट अधिकाऱ्यांची जी काही वरात नगर परिषदेच्या दारात अशा आशयाचे बोर्ड घेऊन मनसेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी धडकलेले आहेत. कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.